हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांनी पुस्तकं उघडा. पेज नंबर 67. इंग्लिश वर्कशॉप, पेज नंबर 67, पान नंबर 67 काढा. काल आपण ट्रूथ ही कविता पाहिलेली आहे, 3.3. आता आपल्याला त्याच्या खालच्या ज्या एक्झरसाइजेस आहेत त्या सोडवायच्या आहेत. सगळ्यांनी पुस्तकं उघडा. ओपन युअर टेक्स्ट बुक and page number 67, English workshop. Exercise number 1, read the poem aloud and recite it with proper rhyme, proper rhythm. Read the poem aloud and recite it with proper rhythm. म्हणजे आपल्याला कविता चालीत म्हणायची आहे, तर ती आपण जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपण सगळी वर्गात सगळ्यांनी एकत्र म्हणूया. Then exercise number 2, find from the poem 2 lines each that contains the following figures of speech. आता फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय हे आपण जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा प्रत्यक्षरित्या बघू. इथे काही आपल्याला या ऑनलाईन व्हिडिओजमध्ये ज्या प्रकारे तुमच्या लक्षात येईल ते काही मला वाटत नाही की तुमच्या प्रॉपर लक्षात येईल. म्हणून मग आपण काय करू, ही जी एक्सरसाइज नंबर 1 and 2 आहे, जेव्हा आपली शाळा सुरू होईल त्यावेळेस आपण सुरू करू. हां, त्यावेळेस आपण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेन. आता एक्सरसाइज नंबर 3, पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स ऑफ. आता इथे सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला कवितेतून पाहून लिहायचे आहेत. सिनॉनिम्स. हां, सिनॉनिम्स ऑफ. पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनॉनिम्स ऑफ म्हणजे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. इंजुरी, इंजुरी म्हणजे जखम, त्याला काय समानार्थी शब्द आहे? कट्स. इंजुरी, कट्स. त्यानंतर डेलिकेट, डेलिकेटला शब्द आहे समानार्थी टेंडर, TENDER, टेंडर. नंतर एक, ACHE, एक. एकला आहे हर्ट, एक म्हणजे दुखणे. हर्ट म्हणजे पण दुखापत होणे, दुखणे, ठणका मारणे. त्यानंतर एम्ब्रास, फजिती करणे, त्याला काय शब्द आहे कवितेमध्ये? मॉर्टिफाय, MORTIFY, एम्ब्रास, मॉर्टिफाय. त्यानंतर कर्ड म्हणजे हील्ड, बऱ्या होणे, जखमा बऱ्या होणे. कर्ड अँड हील्स, HEALED, हील्स. ओके, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे बरं का. आणि तुम्ही नंतर जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा आपण वर्गात लिहून घेऊ. पिक आउट फ्रॉम द पोएम द अँटॉनिम्स ऑफ. अँटॉनिम्स म्हणजे इथे वरती आपण समानार्थी बघितले, इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द बघायचे आहेत. अँटॉनिम्स. गिव्ह द ऑपोजिट ऑफ, प्रश्न येतो परीक्षेमध्ये. गिव्ह द ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स म्हणजे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. फॉरगेट, फॉरगेट, रिमेंबर. फॉरगेट विसरणे, रिमेंबर आठवणे. फ्लॅट किंवा स्ट्रेट, सरळ, त्याला विरुद्धार्थी शब्द आहे कर्व, वेडावाकडा. मेक, ब्रेक, मेक तयार करणे, ब्रेक तुटणे. राईज, वरती उठणे. फॉल, खाली पडणे. आउटसाईड, इनसाईड. अशा प्रकारे आपल्याला हे अँटॉनिम्स लिहिता येतील. त्यानंतर बघा, अँसर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम. राईट देम इन युअर नोटबुक. अँसर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम म्हणजे तुम्हाला अगोदर कविता नीट वाचावी लागेल, नीट समजून घ्यावी लागेल कविता, आणि मग ती कविता 2-3 वेळा वाचून तुम्हाला कवितेच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ॲट फर्स्ट यू हॅव टू रीड द पोएम लाऊडली ट्वाइस और थ्राइस, 2 times or 3 times, and then with the help of the poem you have to write the answers of the following questions. तुम्हाला कविता वाचून ह्या खालील प्रश्नांची उत्तर तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर A, व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी. व्हॉट ऑब्जेक्ट्स कॅन कॉज इंजुरी टू युअर बॉडी म्हणजे कुठल्या कुठल्या पदार्थाने किंवा कुठल्या कुठल्या शस्त्राने आपल्या अंगावर इजा होऊ शकते. सोपं आहे. शार्प ऑब्जेक्ट्स लाईक नाईफ, धारदार वस्तू, नाईफ, सुरीसारखी. त्यानंतर रेझर म्हणजे ब्लेड, दाढीचा ब्लेड. सीझर्स म्हणजे आपल्या कात्री, कॅन कॉज इंजुरी. देन
Objects that fall from the sleeves or drop by another person also causes injuries. सेल्फमधून एखादी वस्तू पडली आहे आपल्या पायावर हातावर तर आपल्याला दुखापत होते. त्यानंतर कोणाच्या तरी हातून चुकून एखादी वस्तू पडते तेव्हा पण आपल्याला इंजुरी होते. इट ऑल्सो कॉजेस बाय द कोलायझन ऑफ अ बॉडी विथ अ मुव्हिंग ऑर स्टेशनरी ऑब्जेक्ट. आपण एखाद्याची टक्कर होऊ शकते एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या व्यक्तीची तेव्हा पण आपल्याला इंजुरी होऊ शकते. देन बी क्वेश्चन, हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स, जे कठीण शब्द कवीच्या मनाला कशा काय दुखापती होत, कशा काय दुखतं. हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स द पोएट, कवी दुःखी कशामुळे होतो, कोणत्या शब्दांमुळे, कोणत्या शब्दांच्या वापरामुळे कवी दुःखी होतो. नाऊ व्हेन समवन युजेस हार्श अँड बिटर वर्ड्स वी फील मेंटली अपसेट अँड डिस्टर्ब. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी मुलगा आपल्याला अतिशय टोचून बोलतो, हार्ड वर्ड्स, आपल्याबद्दल अतिशय कटू शब्द वापरतो, त्यावेळेस आपलं मन हे दुःखी होतं, आपण अपसेट होतो, आपण डिस्टर्ब होतो, अस्वस्थ होतो, आहे की नाही. सच वर्ड्स कॉज इंटेन्स पेन. सच वर्ड्स कॉज इंटेन्स पेन, आपल्याला अतिशय दुःख होतं. ह्युमिलिएट अस अँड मेक अवर लाईफ मिझरेबल. आपल्याला फारच दुःख होतं आणि आपल्याला अरे आता जीवन नकोसं वाटायला लागतं, इतकं काय काय वेळेस शब्द आपल्याला दुखवतात. Then according to the poet, the damage caused by harsh words is more than a damage caused by physical injury. एखाद्या आपल्याला जर एखादी शस्त्राची किंवा दगडाची किंवा जखम झालेली चालते, आपल्याला शरीरावर जखम झालेली चालते, पण आपल्या मनावर किंवा हृदयावर जखम झालेली आपल्या फार काळ हृदयात राहते, फार काळ ती जखम आपण लक्षात ठेवतो. अशा प्रकारे इन दिस वे हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. अशा प्रकारे शब्द किंवा वाक्य हे कवीला दुखावतात. नंबर सी, व्हॉट कॅन हील फास्टर, बॉडी ऑर द माइंड अँड हार्ट, इमोशन्स, एक्सप्लेन युअर चॉईस. व्हॉट कॅन हील फास्टर म्हणजे सगळ्यात लवकर काय बरं होतं, बॉडी ऑर माइंड अँड हार्ट, शरीरावरच्या जखमा लवकर बऱ्या होतात का मनावर आणि हृदयावर झालेल्या जखमा बऱ्या होतात, हे आपल्याला तुमच्या शब्दात लिहायचं आहे, तुम्हाला व्यक्त करायचं आहे की नाही. तर आपण ही शाळा सुद्धा बघू. व्हाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट. व्हाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट. कठीण शब्दांना किंवा अणकुचीदार शब्दांना किंवा ज्या शब्दांमुळे दुखापत होते, मन दुखवतात, अशा शब्दांना घोस्ट का म्हणतात. As ghosts appear in a place repeatedly or cause repeated suffering or anxiety. जेव्हा भूत आपल्या मनामध्ये शिरतं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल भीती वाटते, त्याला भूत म्हणतात. इन द सेम वे हार्श वर्ड्स लास्ट इन आवर माइंड अँड हार्ट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. ज्याप्रमाणे आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनात बसते, तशीच आपल्याला एखाद्याने वापरलेले शब्द हे आपल्याला भरपूर काळपर्यंत आपल्या मनामध्ये राहतात. Then E, what does the poet want you to keep in mind when you speak? What does the poet want you to keep in mind? कवीने आपल्याला काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे. when you speak, जेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलाल तेव्हा तुम्ही काय लक्षात ठेवायचं हे कवीने आपल्याला विचारलं आहे. Then answer will be, when we speak never use harsh and bitter words. When you speak or we speak, never use harsh and bitter words. Sorry. Use the words carefully as they are more powerful than swords. Use your words carefully. आपण बोलताना नेहमी शब्दांचा जपून वापर करायचा. असे शब्द वापरायचे की जे अतिशय सौम्य असतील, मृदू असतील. तलवारीपेक्षा धारदार शब्द आपल्याला वापरायचे नाही आहेत. ठीक आहे. आता आपण पेज नंबर 67, पेज नंबर 68, एक्सरसाइज नंबर 5.
फाइंड द राईम स्कीम ऑफ द स्टँडा नंबर 2 and 3. 1 इज डन फॉर यू. बघा आपण जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा बघू, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जस्ट आता एक्सरसाइज नंबर 7 बघा. कंप्लीट द फॉलोइंग. मी तुम्हाला नेहमी सांगतो की कविता तुम्हाला 3-4 वेळा वाचावी लागणार आहे, तेव्हा तुम्हाला हे ॲप्रिसिएशन लिहिता येईल. कंप्लीट द फॉलोइंग म्हणजे खालील पूर्ण करा. द टायटल ऑफ द पोएम इज ट्रूथ. तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं 5 मार्कांसाठी. बरं, टायटल ऑफ द पोएम ट्रूथ. द पोएट ऑफ द पोएम म्हणजे कोणी कविता लिहिलेली आहे. द पोएम ट्रूथ इज रिटन बाय इंग्लिश पोएट बॅरी वेड नावाच्या कवीने कविता लिहिलेली आहे. थीम ऑफ द पोएम. आता कवितेची थीम काय, म्हणजे मुख्य आयडिया काय आहे. वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. द थीम ऑफ द पोएम इज वी शुड यूज वर्ड्स केअरफुली. नेवर यूज हार्श अँड बिटर वर्ड्स. शब्दांचा जपूर वापर केला पाहिजे, कधीही बोचरे शब्द वापरता कामा नये. देन अनकाइंड वर्ड्स आर मोर पेनफुल दॅन द वुंड्स कॉज बाय वेपन्स. अनकाइंड वर्ड्स असे बोचरे शब्द, अपमानकारक शब्द हे एखाद्या धारदार शस्त्राने होणाऱ्या जखमेपेक्षा अधिक यांची जखम खोल असते. दिस इज द थीम ऑफ द पोएम. नंबर ऑफ स्टँजाज. देर आर 3 स्टँजाज इन द पोएम. राईम स्कीम आपण बघू शाळा सुरू झाल्यावर. देन फिगर ऑफ स्पीच ते पण आपण बघू शाळा सुरू झाल्यावर. द लाईन आय लाईक दॅट व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी, द हार्श वर्ड्स आर कम्पेअर्ड विथ हॉन्टेड घोस्ट. आहे की नाही. अशा प्रकारे प्रत्येकाची आवडीची लाईन ही वेगळी असेल. ठीक आहे. हिअर इट इज वी हॅव कम्प्लिटेड द युनिट नंबर 3.3. आपण 3.3 नंबरचं युनिट कंप्लीट केलं आहे. टुमॉरो वी विल स्टार्ट द युनिट नंबर 3.4 द 2 जेंटलमेन ऑफ व्हेरोना. आता उद्या येताना प्रत्येकाने हे प्रश्न वाचून या आणि याच्यावर विचार करून या. 3.4 द जेंटलमेन ऑफ व्हेरोना, पेज नंबर 69 वरचं जे आहे चिटचॅट सेशन, हे प्रत्येकाने वाचून या येताना उद्या. हां, ठीक आहे. ओके, बाय. सी यू टुमॉरो.